नर्सेसच्या रजिस्ट्रेशन नूतनीकरणासाठी नव्याने लावण्यात आलेल्या नियमांच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। या नियमांमुळे राज्यातील हजारो नर्सेस अडचणीत सापडल्या असून त्यांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की रजिस्ट्रेशन नूतनीकरण प्रक्रियेत वाढीव शुल्क, कागदपत्रांच्या जाचकट आणि तांत्रिक अडचणी यामुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नर्सेसना मोठा फटका बसतोय। अनेक नर्सेसकडे आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध नसल्याने त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द होण्याची शक्यता असून त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात। यावेळी आंदोलकांनी शासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करत नर्सेसच्या हिताच्या दृष्टीने हे नियम तात्काळ रद्द करावे अशी मागणी केली। तसेच नूतनीकरण प्रक्रिया सुलभ करावी, वाढीव शुल्क रद्द करावे आणि नर्सेसना पुरेसा कालावधी द्यावा अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आल्या। माझे नाव अमोल कुमार रमेश कवाने, मी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग राज्य सचिव आहे। आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली हा जो नर्सेसवर CNE CPD रजिस्ट्रेशन रिन्युअलचा जो नियम लादलेला आहे याविरुद्ध आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही एक दिवसीय धरणा प्रदर्शन केलेलं आहे। आज या ठिकाणी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्र नर्सिंग परिचर्या परिषद यांनी ही CNE CPDची जी रजिस्ट्रेशन रिन्युअलला जी अट ठेवलेली आहे की ही 150 पॉईंटची अट जोपर्यंत पूर्ण होणार नाही क्रेडिट पॉईंट तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल होणार नाही। हे रजिस्ट्रेशन रिन्युअलचा जो संबंध आहे हा CNE CPDला लागू करण्यात येऊ नये व हे CNE CPDची जी आर्थिक पिळवणूक होत आहे परिचर्या संवर्गाची ही आर्थिक पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे। या अनुषंगानं जसं की आपण बघतो प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये किंवा जे कोणी महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत 3.5 लाख परिचारिका आहेत यांना CNE CPD रजिस्ट्रेशन करण्यासाठी जवळपास यांचा एकंदरीत खर्च जर विचारात धरला तर तो 500 ते 700 कोटीच्या अंदाजे सुमारे एवढी आर्थिक पिळवणूक होऊ शकते। याविरुद्ध आम्ही 3 चरणामध्ये आंदोलन ठेवलेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी एक दिवसीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवलेलं धरणे आंदोलन आहे। यानंतर आम्ही परिचारिका दिन असतो 12 मे फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवसानिमित्त आज आम्ही त्या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे सर्व महाराष्ट्रातील नोंदणीकृत परिचारिका तेथे एकवटणार आहोत व तिसरं चरण जे आहे 15 ऑगस्ट या ठिकाणी या दिवशी आम्ही आझाद मैदान मुंबई ते मंत्रालय येथे धडक मोर्चा काढणार आहोत। या ठिकाणी मी या अनुषंगाने एवढंच सांगू इच्छितो